चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन। तर स्वामी भक्त हो, आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला कुठली सेवा करायची आहे तुमचं टायटलवरून लक्षात आलंच असेल। तर ती आहे कुंकुमार्चनाची, कुलदेवीला अतिशय प्रिय असलेली सेवा। कुंकुमार्चनाचे फायदे व त्याचे महत्त्व या ठिकाणी मी सांगणार आहे आणि तसेच 99 मंत्राचं कुंकुमार्चन 108 वेळा या ठिकाणी केलेले आहे। त्याच्यानंतर एक वेळा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन या ठिकाणी मी केलेले आहे। तसेच कुलदेवीची ओटी भरताना आपण काय काय साहित्य या ठिकाणी घेतलं पाहिजे हे देखील मी या ठिकाणी दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्याआधी आपण याचं महत्त्व या ठिकाणी जाणून घेऊया। देवीचं नाम जप करत असतो आपण तेव्हा एक चिमूटभर कुंकू घेऊन आपण देवीच्या चरणाशी वाहून 99 मंत्राला, प्रत्येक मंत्राला नमो नमः म्हणून देवीच्या चरणाशी आपण 5ही बोटाने कुंकू या ठिकाणी अर्पण करायचा असतो। आपल्या श्री स्वामी समर्थ मार्गात ही पद्धत अशीच केली जात असते। 5ही बोटाने आपण कुंकू वाहिला पाहिजे, तोही देखील कुलस्वामिनीच्या चरणापाशी। तसेच कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे जे कुंकू असते हे हळदीपासून बनवलेलं पाहिजे। एक वाटीभर हळद घ्या, त्याच्यानंतर अर्धा लिंबू घ्या, अर्ध्या लिंबूची फोड त्यात रस पिळून घ्यावा आणि त्याच्यानंतर आपला जो चुना असतो आपण पाणीमध्ये जो खातो तो चुना अगदी चिमूटभर घेऊन हे तिघांचं मिश्रण करून हातावर चांगलं त्याला चोळून घ्यावं। हातावर चोळून त्याला आपोआप लाल रंग येत असतो। तर अशा पद्धतीने घरच्या घरी आपण हा कुंकू तयार करायचा असतो। तर ही कुलस्वामिनीचे कुंकुमार्चन आपण केव्हा केले पाहिजे? पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्पामृत योग किंवा लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, नवरात्र ह्या आपण विशेष दिवसांची निवड या ठिकाणी करायला पाहिजे। तसेच आपण घरात नवीन मूर्ती आणतो लक्ष्मी मातेची तेव्हाही आपण कुंकुमार्चन देखील एकदा तरी केलं पाहिजे। तसेच या कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्यासाठी प्रचंड क्षमता असते, म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन हे अतिशय प्रिय असतं। म्हणूनच कुंकुमार्चन हे पूजेद्वारे देवी कृपा आपल्याला लवकरच फलश्रुती या ठिकाणी मिळत असते। आता हा विधी कसा करावा, त्यासाठी काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तांब्याची किंवा पितळाची किंवा चांदीची ताम्हण या ठिकाणी घ्यायची असते। ताम्हणमध्ये देवीची मूर्ती आपण ठेवावी। तुम्ही कुठल्याही धातूची घ्या, तुमच्याकडे जी असेल ती। आपली जी कुलदेवता असते देव्हाऱ्यात आपण ती घ्यावी। तीही नसेल तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर देखील हे कुंकुमार्चन करू शकतात। याआधी तुम्हाला जर पाण्याचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही करू शकतात। देवीला पिवळ्या आणि लाल रंगाची फुलं हे अतिशय प्रिय असतात। ताम्हण ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून आपण ताम्हण अगदी सुशोभित या ठिकाणी करावे। धूप दीप लावावा, गाईच्या तुपाचा दिवा आपण या ठिकाणी प्रज्वलित करावा। तेही तुम्हाला शक्य नसेल होत तर तुम्ही तिळाचा देखील लावू शकतात। आणि त्याच्यानंतर देवीचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकतात। 108 वेळा मंत्र म्हणत जप करत आपण ते कुंकुमार्चन या ठिकाणी केलं पाहिजे। परंतु देवीला जो अतिशय प्रिय मंत्र आहे तो म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। हा मंत्र देवीला अतिशय प्रिय आहे। हा मंत्र आपण जप करावा। देवीची सहस्रनामावली, अष्टोत्तर नामावली या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक एक मंत्राचा जप करत। त्याच्यानंतर ह्या देवी मातेचा नाम जप करत आपण मूर्तीवर चिमूटभर कुंकू घेऊन देवीला कुंकूने आच्छादित या ठिकाणी आपण केलं पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्या श्री स्वामी समर्थ मार्गात ह्या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करत असतो। हे सगळं झाल्यानंतर आपण आरती या ठिकाणी करावी कुलदेवीची। मला जेवढं माहिती आहे तेवढं सविस्तर सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे। तर कुंकवात हे शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते, म्हणून देवीची मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होत असते। म्हणूनच जागृत मूर्तीतील शक्तितत्व
कुंकवात येते आणि नंतर ते कुंकू आपण आपल्या कंपाळावर लावल्यानंतर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते. म्हणून ही कुंकू आपल्याकडे कोणी सुवासीन आली तर आपण हळदी कुंकू देताना हाच कुंकू आपण वापरला पाहिजे आणि आपण स्वतः देखील वापरला पाहिजे. हा कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेलं कुंकू एका डब्बीत आपण भरून ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होत असते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेला कुंकू देवी प्रसाद म्हणून आपण आपल्या नातेवाईकांना देऊ शकतो. हे कुंकू आपण पुन्हा देवांच्या पूजेमध्ये वापरू नये, पण आपल्या स्वतःच्या कंपाळाला किंवा सिंदूर म्हणून आपण वापरू शकतो. तसेच मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींचा सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असतात. तसेच मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. म्हणूनच मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातूनच दरवळणाऱ्या सुवासांनी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम आपण या ठिकाणी वापरत असतो. तसंच हे कुंकुमार्चनाच्या माध्यमातून आपण ही सेवा करत असतो. पूजेसाठी मी इथं एक निरांजन घेतलेलं आहे. हे बघा, हळकुंड या ठिकाणी मी घेतलेले आहे. मेहंदीचा कोण, देवीला काय काय लागतं ते अलंकार, जोडवे, मेहंदीचा कोण, 11 हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता 11 बांगड्या या ठिकाणी मी हिरव्या रंगाच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर जोडवे या ठिकाणी घेतलेले आहेत. देवीला हे अलंकार लागत असतात. काळी माळ या ठिकाणी घेतलेले आहे. नथ या ठिकाणी देवीला घेतलेले आहे. खोबऱ्याची वाटी, खारीक, खोबरे, काजू, बदाम, सोडा, अखंड लवंग या ठिकाणी घ्यायच्या असतात. हळकुंड या ठिकाणी आपल्याला लागत असतं. अत्तर या ठिकाणी लागत असतं. कुठल्याही प्रकारच्या आपल्या घरात जे फळ अवेलेबल असेल ते आपण घेऊ शकतो. 2 विळ्याची पानं या ठिकाणी घेतलेली आहे मी. गजरावेणी लागत असते. आणि लक्ष्मी मातेचं वाहन म्हणजे हे कमळ आहे. म्हणून आपण 108 कमळ आपण देवीला वाहू शकत नाही. म्हणून आपण कमळगठ्ठ्याची माळचा या ठिकाणी जपमाळ करताना यूज आपण या ठिकाणी केला पाहिजे. कारण लक्ष्मी मातेला कमळाचं फुल हे अतिशय प्रिय आहे. कारण ते त्यांचं वाहन असल्यामुळे आपण कमळाच्या फुलातून ही कमळगठ्ठ्याची मणी त्याच्यातून हे तयार झालेले असतात. म्हणून आपण कमळगठ्ठ्याची माळचा या ठिकाणी वापर करावा. आपण जेव्हाही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असतो तेव्हा आपण कमळगठ्ठ्याची माळचाच आपण वापर करावा. कारण ही कमळगठ्ठ्याची माळ लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. श्रीफळ या ठिकाणी लागत असते. 1.25 पावशेर गहू मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण जेव्हा कुलदेवीच्या मूळ स्थानावर जेव्हा जातो आपण तेव्हा हीच ओटी न्यायची असते. ही गजरावेणी आपण प्रसाद म्हणून आपल्या केसांमध्ये लावू शकतो. पूजा झाल्यानंतर देवीचा प्रसाद म्हणून आता बघा, या पद्धतीने मी ओटी भरत आहे. 7 वेळा गव्हाची या ठिकाणी मी मुठी टाकलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर लाल रंगाचा पीस मी या ठिकाणी घेतलेला आहे. लाल आणि पिवळे हे रंगाची फुलं लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात. विळ्याचे जोड पानं आपल्याला लागत असतात. त्याच्यावर कुलदेवतेचा टाक आपण ठेवायचा असतो. तुम्ही कुठल्याही धातूची तामण या ठिकाणी घेऊ शकता, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती. ही ओटी आपण सुरक्षित एखाद्या डब्यात किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये ठेवू शकतो. आपण जेव्हा मूळ स्थानावर जातो तेव्हा हीच ओटी आपण न्यायची असते.
फक्त हा गजरा वेणी जी असते ही आपण पूजा झाल्यानंतर आपल्या केसांमध्ये प्रसाद म्हणून लावू शकतो. हे अशा पद्धतीने आपण देवीला सगळे अलंकार वाहून दिवा प्रज्वलित करून आपण 99 मंत्राची 108 वेळा या ठिकाणी जप करून, आणि तो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. तो मंत्र संपल्यानंतर आपण नमो नमः या ठिकाणी म्हणायचं असतं. 108 वेळा तो मंत्र झाल्यानंतर आपण श्रीसूक्त या ठिकाणी 108 वेळा म्हणायचं असतं. आणि प्रत्येक ओवीला आपण नमो नमः या ठिकाणी म्हणायचं असतं. आपल्या श्री स्वामी समर्थ मार्गात ही अशाच पद्धतीने केली जात असते. परमपूज्य गुरु माऊली आपल्याला ह्याच पद्धतीने सांगत असतात. याची फलश्रुती आपल्याला नक्कीच मिळते. बघा किती छान वाटतं ना घरात. अगदी आध्यात्मिक प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे. तुम्हीही नक्कीच करा. इतकं छान केल्यानंतर देवी मातेला तर आवडणारच आहे ना. नक्कीच आपल्याला फलश्रुती याची मिळत असते. मला माहिती आहे आपल्या भारतातल्या महिला ह्या नक्कीच ही सेवा करू शकतात. म्हणूनच आपल्या देशाला आपण भारत माता या ठिकाणी म्हणत असतो. आपल्या महिलांनी संस्कृती या ठिकाणी जपून ठेवलेली आहे. अगदी सणवार उत्सव अगदी व्यवस्थितपणे आपण करत असतो. आणि आपल्या भारतातल्या महिलांना ही देखील खूप आवड असते पूजेची. तर अशा पद्धतीने ही पूजा आपण करायची असते. हे श्रीफळ देखील आपण जेव्हा मूळ स्थानावर जातो तेव्हा आपण नेऊ शकतो. हळदी कुंकू पूजा करून घ्यायची असते आपण कुलस्वामिनी मातेची. मी तुळजा मातेची या ठिकाणी फोटो घेतलेला आहे. कारण आमच्या कुळानुसार आमची कुलदेवता तुळजाभवानी आहे. तसं आम्ही मणुदेवीला मानत असतो. परंतु आपल्या 4 शक्तिपीठांपैकी जी आपली मूळ देवता असते ती आमची तुळजाभवानी या ठिकाणी आहे. ते तुळजा आईची पूजा या ठिकाणी मी करत असते. तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहिती नसेल तर आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये माऊलींनी आपल्याला छात्रधर्म म्हणून हा ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये आपल्या कुळानुसार आपली कुलदेवी किंवा हे बघू शकतात. अतिशय माऊलींनी आपल्याला हे सोप्या पद्धतीने करून दिलेलं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने, हे बघा तुम्ही बघू शकतात. अशा पद्धतीने ओटी भरायची असते. आणि हीच ओटी आपण जेव्हा नवरात्र संपल्यानंतर मूळ स्थानावर जेव्हा देवीची ओटी भरायला जातो तेव्हा हेच आपल्याला न्यायचं असतं. फक्त ही जी गजरावेणी जी आहे ती आपण ही पूजा झाल्यानंतर आता आपल्या केसांमध्ये प्रसाद म्हणून आपण लावू शकतो. हे बघा, व्हिडिओ थोडा मोठा झाला परंतु याच्यात सविस्तर माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघणार तरच तुम्हाला याच्यातलं कळेल. हे बघा तुम्ही बघू शकता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला मिळतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण मांडणी केली पाहिजे. किती छान वाटतं. अगदी घरात प्रसन्न वातावरण, अगदी मंगलमय. तुम्हीही नक्कीच करा. तर कुंकुमार्चनाला या ठिकाणी मी आता सुरुवात करत आहे. प्रत्येक ओवीला श्रीसूक्त म्हणताना मी नमो नमः या ठिकाणी म्हणणार आहे. तसंच 99 मंत्राच्या शेवटी प्रत्येक मंत्राला मी नमो नमः या ठिकाणी म्हणणार आहे. चला तर मग करूया सुरुवात. नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे 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 नमो नमः.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे नमो नमः। 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 ओम ऐं ह्रीं नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 नमो नमः।
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमो नमः। आता यानंतर श्री सुक्त या ठिकाणी म्हणणार आहे मी. जरा थोडं थांबून गीत पण सांगू का त्यांना थोडं. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरतस्रजामं चंद्रा हिरण्यलक्ष्मी जात वेदो म आवह नमो नमः. ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनापगामिनीं यस्यां हिरण्यविन्देय कामश्वपुरुषाणं नमो नमः. अश्वपूर्वारतमध्या अस्तिनादं प्रबोधिनीं श्रियं देवी मुपवै श्रीमादेवी जुष्टाम नमो नमः. कासोस्मिता हिरण्या प्रकारा आत्रा ज्वलन्ति तुक्ता तपरन्तितं पद्मस्थिता पद्मवर्णा तापी होप हवय श्रेम नमो नमः. चंद्रा प्रभाषा यशसा ज्वलन्ति श्रियं लोके देवजुष्टामुदारामं ता पद्म्यानिनी शरणमः प्रपर्दे अलक्ष्मीर्मे नश्यतां तां गृणे नमो नमः. आदित्ये वर्ण तपसोदिजातो वनस्पतिस्तव वृक्षात् बिल्वः तत्संफलानि तपसानुदन्तु मायन्तराजच्च बाह्य अलक्ष्मी नमो नमः. उपैतु मादेव सकः कीर्तिच्च मानिना सह प्रादुर्भूते सुस्मिरास्मिन् कर्तुमुद्दे ददातु मे नमो नमः. सुस्विपासा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाशयामिहम अभूति समृद्धि च सर्वाणि नुदिमे गृहात् नमो नमः. गन्धद्वारा धुराधर्षा नित्यपुरुषा किरीशिनीं ईश्वरे सर्वभूतानां तापि होप हवै श्रीम नमो नमः. मनसः काममाकृतिं वाचः सत्यमशिमहि पशुन्ना रूपमन्न श्रीमैषे शहता यशः नमो नमः. कर्दमेनं प्रजाभूतामयि सम्भवं कर्दवं श्रियं वासये मे कुले मातरं पद्ममालिनीं नमो नमः. आपहास्री जन्तुस्निग्धानि चिक्लितवसे मे गुहे नीचं देवी मातरं श्रियं वासये मे कुले नमो नमः. आद्रायः करिणी यष्टि सुवर्ण हेममालिनीं सूर्या हिरण्यलक्ष्मी जात वेदो म आवह नमो नमः. अद्रा पुष्करणी पृष्टि पिंगला पद्ममालिनीं चंद्रा हिरण्यलक्ष्मी जात वेदो म आवह नमो नमः. ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनापगामिनीं यस्यां हिरण्यं नमो नमः. ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनापगामिनीं यस्यां हिरण्यविन्दे गाम यस्य हिरण्यप्रभुतं गावो दाशेष्वाण विन्दे पुरुषाणं नमो नमः. यः शुचि प्रयुक्त भूत्वा जोह्यदाच मनः सुप्त पंचदर्श श्रीकाम सतत जपितं नमो नमः. पद्मानने पद्मौरु पद्मश्री पद्मसंभवे
तन्मे पदशी पद्मशी येन सौख्यमलभम्यहम नमो नमः। अश्वदाये गोदाये धनदाये माधने धनमेलापता देवी सर्वकामस्मै देहि मे नमो नमः। पद्मानने पद्मवि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलाये ताक्षी विश्वप्रिये विश्वमुनने कुलेतोत्पादने पद्ममयी धनिसौध नमो नमः। पुत्रपौत्रौ धनधन्न अश्वश्वासे गवेतं प्रजाना भवसि माता आयुष्यस्मर्त करोतु मे नमो नमः। धनम अग्निर्धनं वायुं धनं सूर्यं धनवसुहा धनमईन्द्र बहुस्फितिर्वरुण धन अस्तुल्वे नमो नमः। वैनतीय सोमं पीबं सोमं पीब वृत्तः सोमं धनस सोमिनं महमे ददातु सोमिनः नमो नमः। न क्रोधो न च नस्तमास्तर्य नो लोभो नाशमामतिः भवन्ति पुत्रपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तजपितं नमो नमः। सरसीज निलये सरजस्तधवल ताराशुकगन्धमाले शोभे भगवती हरिवल्लभे मनोभे त्रिभुवनीभूति करी प्रसिद्धमहम्यं नमो नमः। विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सखी देवी नामाच्युतवल्लभां नमो नमः। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नमो नमः। श्रीवर्चस्वं आयुष्यं आरोग्यं विधातं शोभमानमहेते धान्यं धनं पशु बहुपुत्रलाभं शतसहस्रं दीर्घमायु इति श्रीसूक्तं नमो नमः। आता एक माळ श्री स्वामी समर्थांची या ठिकाणी आपल्याला करायची आहे। आपण ही कुलदेवीची सेवा स्वामी महाराजांना साक्षीला ठेवून ही सेवा या ठिकाणी करत असतो। श्री स्वामी समर्थ 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 महाराजा चरणार प्रणमस्तु। कुंकुमार्चन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय। तर अशा पद्धतीने ही पूजा करायची असते। नंतर कापूर आपण या ठिकाणी लावायचा असतो। हे बघा, हे अशा पद्धतीने ही कुंकुमार्चन सेवा या ठिकाणी हा कुंकू एका डब्बीत भरून आपण आपल्या कंपाळ्याला किंवा आपण आपल्याकडे कोणी सुवासिनी आल्या तर त्यांना हळदी कुंकू देऊन आपण हा कुंकू यूज करू शकतो। हा पुन्हा देवांना वापरायचा नसतो, कारण देवीच्या चरणावरचा तो देवीला वाहिलेला असतो, तो आपण प्रसाद म्हणून यूज करायचा असतो। तर अशा पद्धतीने ही देवीची ही ओटी भरायची असते आणि हीच ओटी आपण जेव्हा आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जातो त्यावेळेस ही आपण हीच ओटी न्यायची असते।
ही गजरा वेणी तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्या वेणीमध्ये लावू शकतात, केसांमध्ये. तर अशा पद्धतीने ही पूजा संपन्न या ठिकाणी झालेली आहे. कुंकुमार्चनाची सेवा ही अशा पद्धतीने करायची असते. 5ही बोटांनी आपण या ठिकाणी कुंकुमार्चन करायचं असतं. आपल्या स्वामी समर्थ मार्गात हे अशाच पद्धतीने केलं जात असतं. आपण स्वामी समर्थ मार्गामधून ही सेवा करत आहोत. चला तर मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्समधून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक्स करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.